नवी दिल्ली इथं सुरू होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थळी मराठा योद्धा मल्हारराव होळकर आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृती जागवाव्यात अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। या मागणीचं पत्र त्यांनी संयोजकांना पाठवलंय। भाजपच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटन पर्व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। या कार्यशाळेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संयोजकांकडे केलेल्या मागणीचा पुनरुच्चार केला। मराठी भाषेचा विस्तार करण्याच्या कार्यामध्ये सुभेदार मल्हारराव होळकर यांचं फार मोठं योगदान आहे आणि आता जे राष्ट्रपती भवन आहे हे होळकरांचं रायसोनी नावाचं जे गाव आहे त्याच्या बाजूलाही 7-8 गावं होळकरांची आहेत की ज्यांनी राष्ट्रासाठी दिलेले आहेत। राष्ट्रपती भवन हे होळकरांनी दिलेल्या प्रॉपर्टीमध्ये आहे आणि मग आता जर मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये होत असेल आणि या साहित्य संमेलनामध्ये सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या नावाने एखादी कमान असावी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने एखादं दालन असावं अशी भावना ही समस्त मल्हार भक्तांची आहे, अहिल्या भक्तांची आहे। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबद्दल थेट भाष्य करण्याचं आमदार पडळकर यांनी टाळलं। मात्र पाटील यांना आजच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या।